ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक ट्विस्ट असा आहे की जो खरंच तुम्हाला पटणारा नाही आहे प्रेक्षकांनो. पण मालिका खरंच मनोरंजक वळणावरती येऊन ठेपली आहे. भाऊबीजेला सायलीला ओवाळण्याची नाटकं करत त्यांनी अर्जुनला लुबाडले. म्हणजेच कोणी? रीना, मीना आणि टीना तिघी बहिणींनी. त्यांनी जगावेगळी भाऊबीज जरी साजरी केली असली तर त्याच्या मागे त्यांचा छुपा हेतू सायली अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलाय. तर DNA रिपोर्ट बदलणारी दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया स्वतःच आहे. अर्जुनवरती बारीक नजर ठेवून ते DNA रिपोर्ट तिने बदललेत. पण रस्त्यावरती भीक मागताना सदाशिव मैनावतीला रंगेहात पकडता क्षणी सायलीला आता खात्रीच पटली आहे की ते तिचे आई वडील नाही आहेत आणि म्हणूनच सायली अर्जुन सत्य शोधून काढणार आहेत. आता प्रिया चांगली अडकणार आहे त्यांच्या कचाट्यात. बघूयात मग आजचा हा छानसा भाग. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे कोणतेही खोटे एपिसोड्स आपल्या चॅनलवरती अपलोड होत नाहीत. त्यामुळे डेली एपिसोड्स खरे भाग पाहण्यासाठी आत्ताच नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. अस्मिताकडून अश्विन फक्त पूर्णाजीच्या शब्दाखातर ओवाळून तर घेतो, पण आता सायली त्याला ओवाळण्यासाठी पुढे येते तर तिच्याकडे पाठ फिरवून तसाच निघून जातो. बिचारी सायली. खूपच वाईट वाटतं तिला. आणि अश्विनच्या वागण्याचा घरच्यांनासुद्धा थोडासा धक्का बसतोच. कारण प्रियाच्या नादी लागून त्याने सुभेदारांचे संस्कार धाब्यावरच बसवलेले असतात ना. आता हा इमोशनल ड्रामा तर चालू राहणारच. मैनावतीच्या तिन्ही पोरी आता बघा काय विचार करतायत. मीना त्या दुसऱ्या दोघींच्या मनात भरवते, बबली तर भेटली आपल्याला, पण इतकं मोठं घर, पैसेवाले लोक आहेत हे. आता यांच्याकडून थोडा का होईना रोकडा तर काढायला पाहिजेच ना. जिजू आपले पैसेवाले आहेत. रीना विचारते की ती खरं आहे, पण काढायचे कसे. तेव्हाच मीना त्या दोघींसहित पुढे येते. सायलीला ती म्हणते की बबले, आपण 5 बहिणीच आहोत, आपल्याला भाऊ नाहीच आहे. त्यामुळे लहानपणापासून माझी इच्छा होती माझ्या भाईला ओवाळायची. दुसऱ्या दोघीही मीनाच्या होला हो करतात की हो हो अगं भाऊ पाहिजे होता. तेव्हा त्या तिघीही त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवतात की आमच्यापेक्षा सर्वात लहान तर तूच आहेस ना, मग आम्ही तुला ओवाळलं तर चालेल. सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण बिचारा सुभेदारांना काय ठाऊक आहे की हे फक्त पैशाच्या लालसेसाठी चाललेले हेतू आहेत ते. प्रिया मात्र हा समोर चालू असलेला फॅमिली ड्रामा पाहत असते. वा क्या सीन आहे. कल्पना, प्रतिमासुद्धा इतक्या उत्सुक होतात की वा किती छान कल्पना आहे. तेव्हा प्रताप सांगतात की अगं सायली, चल मग बस पटकन पाटावर. रविराज, पूर्णाई, अगं बघताय ना सायलीच्या बहिणी आज तिला ओवाळणार आहेत. तेव्हा मैनावती मनातलं दुःख बाहेर काढते. खरं तर आम्हाला सगळ्या लेकीच आहेत, पण माझ्या याच लेकीने कधी मला पोराची उणीव भासू दिली नाही. त्यावर सदाशिव सांगतात की महिने, अगं सायली पण आपल्यासाठी आपला मुलगाच आहे की. म्हणूनच तर आज इथे जगावेगळी ओवाळणी होणार आहे. त्या क्षणी प्रिया बघा काय विचार करते. ओवाळणी नाही, याला पैसे काढायचे धंदे म्हणतात. ज्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, या लोकांनी तर PhDच केले. शेवटी तिच्याच बहिणी आहेत ना. ते नाही ओळखणार तर कोण ओळखणार त्यांचे हेतू. अस्मिता पटकन सायलीला पाटावर बसायला सांगते. सायली ही आनंदाने पाटावर बसते आणि त्यानंतर तिच्या त्या म्हणजेच प्रियाच्या तिघीही बहिणी एकत्रित येत सायलीला ओवाळतात. सायलीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोच. पण अर्जुनला बघा थोडंसं खटकलंय त्यांचं वागणं. कारण हळूहळू त्यांचे खरे चेहरे त्याच्या नजरेसमोर येतातच आहेत. आता ओवाळून तर होतं, त्या मुद्दामच तिघी सायलीच्या पुढ्यात ताट धरतात. तेव्हा सगळ्या सुभेदारांच्या लक्षात येतं की त्या ओवाळणीसाठी ताट पुढे करतायत. तेव्हा सायलीचा चेहरा पडतो. रविराज म्हणतात की अरे नाही, म्हणजे हे सगळं इतकं अचानक घडलं की सायलीला ओवाळणीसाठी तयारी नाही ना करता आली. पूर्णाजी पटकन बोलून जाते अर्जुनला की अर्जुन चल, तुझ्याकडे कॅश असेल तर दे पटकन, प्रत्येकीला 5-5 हजार द्या. बिचाऱ्या अर्जुनला लुबाडला यांनी. त्या तिघींनाही आनंदाचा धक्का बसतो.
प्रत्येकीला 5,000-5,000 मिळणार आहेत. बिचारा अर्जुन येतो समोर. आता नाईलाज असतं तो सायलीच्या हाती पैसे टेकवतो. भाग पॉकेट रिकामं होतं त्याचं. मैनावती सदाशिवची खुसूरपुसूर चालू होते. बघताय ना, या टवळ्यांनी प्रत्येकीने 5,000-5,000 काढलेत त्यांच्याकडून. सदाशिव सांगतो की मैने, या पोरींकडून पैसे काढून घ्या पटकन, नाहीतर इथे आपण मेहनत करायची, आपल्या या पोरी 2 मिनिटासाठी यायच्या आणि पैसे घेऊन पसार व्हायच्या. तेव्हा मैनावती सगळ्यांसमोर तर कौतुक सोहळा साजरा करते की किती गुणाच्या आहेत का माझ्या पोरी, आणि गुपचूप ती कुजबुजते की गुपचूप ते पैसे द्या माझ्याकडे, नाही तर. तेव्हा त्याही शेवटी मैनावतीच्याच पोरी आहेत ना, त्या त्यातून पळ काढतात. नाही गं, आम्हाला आता ना कामावर जावं लागणार आहे. बबले, बरं आम्ही निघतो बरं का. मैनावती टीनाकडून पैसे घेणार. ती सांगते की नाही गं, मला कामावर जायचं आहे, आणि बघ अजून मला मेकअप पण करायचा आहे. अस्मिताला खटकतं. अस्मितालाच काय, सर्वच सुभेदार अचंबित होतात. ती विचारते की मेकअप आणि आणखी, बरं मला सांगा की तुम्ही काय काम करता. आता ती बाहेर जाऊन काय गुण उधळते ते थोडीच ती सुभेदारांना कळू देणार आहे. ती तेथून पटकन सटकते. रीना आपली पर्स घेते. आईबापाला तर त्या जुमानतच नाही. त्यांच्या नाकावर टिच्चून पैसे घेऊन त्या पसार होतात, आणि सदाशिव मैनावती दोघेही हात हलवत राहतात. बाहेर येता क्षणी बाकीच्या दोघीजणी टीनाचं फारच कौतुक करतात. वा, काय डोकं चालवलं ग तू. नाही म्हणजे 5,000 रुपये मिळाले हा. त्यावर रीना म्हणते की हो गं, आज तर मला माझी पर्स जड लागायला लागले. तेव्हा टीना त्या दोघींनाही सांगते की चला आपण मस्तपैकी आता मॉलमध्ये जाऊ, टेस्टी टेस्टी पिझ्झा खाऊ आणि उरलेले पैसे जवळ ठेवू. तेव्हा त्या तिघीही ठरवतात की पैसे ठेवायच्यात कशाला, सगळेच आता आपण उडवून टाकू. म्हणजे रीना, तुझी पर्स पण कशी हलकी होईल, कारण हे पैसे थोडीच आपलेत. त्या तिघीही एकत्र म्हणतात की हे पैसे आहेत अर्जुन जिजूचे, आणि एकमेकींना टाळ्या देत खिदळत असतात. इकडे पैसे एवढे हातातून निसटले म्हणून सदाशिव आणि मैनावतीचा जीव खालीवर होतो. मैनावती दात ओठ खात बोलते की बघितलात ना त्या टवळ्या, हे असलं करतील ना, म्हणूनच मी बबले आपल्याला सापडले ती गोष्ट सांगत नव्हते. त्यावर सदाशिव म्हणतो, सुभेदारांच्या घरात घडलेली प्रत्येक गोष्ट अख्ख्या पनवेला कळणार, आणि तीच गोष्ट त्यांना जर बाहेरून कळली असती ना, पोरीने डोकं खाल्लं असतं आपलं. मैनावती बोलते, पण आता परत परत त्या इकडे येणार आणि पैसे वसूल करणार. आपल्याला मिळणाऱ्या पैशात हिस्सा झाला ना त्यांचा. कसले विचार आहेत यार यांचे. प्रिया टिकटू यांची मुलगी शोभते या. सदाशिव सांगतो की नाही नाही, अजिबात नाही येणार. मैनावतीचं तर आता शिव्या चालूच असतात पाठीमागे, पण अर्जुनला मात्र संशय आला या प्रेक्षकांनो. तो विचार करतो की या लोखंडे फॅमिलीला मी जितका बघतोय तितकी माझी तर जास्तच खात्री पटते की सायली यांच्या कुटुंबाचा भाग असूच शकत नाही. आता फक्त DNA रिपोर्ट येणं बाकी आहे, मग सगळ्यांना खरं कळेल. त्यानंतर रात्रीच्या वेळी अर्जुन इकडे तिकडे फेऱ्या मारत तो विचार करतच असतो. त्याचं मन काही थाऱ्यावर नसतंच. एकीकडे त्याला सायलीची काळजी सतावत असते, आणि दुसरीकडे हा डाऊटही त्याला लवकरात लवकर क्लिअर करायचा असतो की लोखंडे फॅमिली सायलीची खरी फॅमिली नाही आहे. पण तो दुसऱ्या बाजूनेही विचार करतो की सदा काका आणि मैना काकू दोघेही सायलीचे आई बाबा नाही आहेत. हे जर सायलीला कळलं तर ती कशी रिॲक्ट होईल. मग तिला ते सत्य सांगावं की नको. अर्जुन पेचात पडतो. इतक्यातच सायली तिथे येते. त्याला पाहता ती विचारते की काय हो, तुम्ही तर स्टडीमध्ये बसून केस स्टडी करणार होतात ना, मग फेऱ्या का मारताय. अर्जुन म्हणतो की नाही, केसचाच विचार करत होतो. तेव्हाच विचार करताना अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया येते. आता सायली किचन ओटा आवरते आणि ती रूमकडे निघालेलीच असते. तेव्हा अर्जुन तिला हाक मारतो. तो सांगतो की बायको बस नाही, ते मला महत्त्वाचं बोलायचं आहे थोडं तुझ्याशी. तो तिला सोफ्यावरती बसवतो, आणि मग काय, तो फिरून फिरून त्याच मुद्द्यावर येतो. पण सायलीला नक्की अर्जुनला काय म्हणायचं आहे ते लवकरच उमगतं. अर्जुन विचारतो की समज जर तुझ्या आयुष्यातली एखादी वस्तू जी तुला प्रिय आहे, मग ती जवळची वस्तू किंवा जवळची व्यक्ती असेल, ती जर अचानक
तुझ्या आयुष्यातून गेली तर मग तू ती सिच्युएशन कसे हँडल करशील? म्हणजे मला म्हणायचं होतं की स्ट्रेस नाही घ्यायचा त्याचा. सायली त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघते. शेवटी ती ही वकिलाची बायको आहे. त्याला नक्की काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ लगेच ती हेरते. म्हणजे त्यावेळेला ना अजिबात खचून जायचं नाही हा. फक्त इतकाच विचार करायचा की ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हतीच. तेव्हा सायली त्याला विचारते की पण मला वाटलं होतं की तुम्ही केस संदर्भात काहीतरी विचाराल. हे केसच्या बाबतीतलं काहीच नाही आहे. तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुनची बोबडी वळते. तो सांगतो की नाही सहजच बोलतोय. तो टाळाटाळ करतो उत्तर द्यायला. पण सायली आता अर्थाचा अनर्थच करते. ती त्याला घाबरत विचारते की म्हणजे तुम्ही मला सोडून तर जाणार नाही आहात ना? की सोडून जायचा विचार करताय? तुम्हाला दुसरी कोणी आवडत नाही आहे ना? तुम्ही सांगा बरं मला. इतकी पॅनिक होते ती. अर्जुन तिला समजावतो की 1 मिनिट, असं काहीच नाही आहे. अर्जुन तिला दटावतो की भलताच विचार कशाला करतेस तू? तेव्हा सायली म्हणते की नाही नाही, माझ्या ना चांगलंच लक्षात आलंय. तुमचं हल्ली माझ्याकडे लक्षसुद्धा नसतं. अर्जुन समजावतो की अगं बायको, माझं फक्त तुझ्याकडेच लक्ष असतं. सायली, नको गं बिचारा अर्जुनला ताप देऊ. अगं जर त्याला तुझी काळजीच नसती तर तुझ्यासाठी इतकी धावपळ त्याने केली असते का? सॉरी मध्येच बोलते. पण प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा. कारण आपल्या चॅनलवरती ठरलं तर मग मालिकेचे फक्त खरे भाग तुम्हाला बघायला मिळतील. तर पटकन सबस्क्राईब करा. सायली अर्जुनला प्रश्न विचारते की मग मला सांगा की पाडव्याच्या दिवशी मी नक्की कोणत्या रंगाची साडी नेसले होते? अर्जुन म्हणतो की ब्ल्यू. सायलीचा चेहराच पडतो. नाही, ग्रीन, येलो. आता तो सगळ्या रंगाची नावं घेतो. सायली तणतणत उठून जाणार. तो तिला अडवतो की बायको थांब ना, प्लीज 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 थांब ना. सायली त्याच्यावरती डाफरते. आता तर माझी खात्रीच पडली की तुम्ही ना आपल्याबद्दलच बोलत होतात. रागातच ती विचारते की मग मगाशी काय म्हणत होतात तुम्ही? की तुम्ही मला सोडून जाणार तरीही मी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, खचून नाही जायचं. उलट म्हणायचं की तुम्ही तर माझ्या आयुष्यातच नव्हतात, असंच म्हणाला होतात ना? त्या क्षणी अर्जुन चक्क सायलीची शपथ घेतो. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो सांगतो की बायको, मी शपथ घेऊन सांगतो, माझ्या डोक्यात असले विचारही आलेले नाही आहेत. मी तुला सोडून जाण्याचा विचारच करू शकत नाही. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. अर्जुन इतका हळवा होतो. तो सायलीला म्हणतो की ज्या क्षणी मी तुला सोडून जाण्याचा विचार करेन त्या क्षणीच माझा जीव जाईल. तेव्हा सायली त्याच्या ओठांवर हात ठेवते की हो, पुन्हा असं बोलायचं नाही तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अर्जुन विचारतो की मग ठेवतेस ना माझ्या बोलण्यावरती विश्वास? सायली म्हणते की हो, ठेवते. कारण तुम्ही माझ्याशी खोटं नाही वागणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की सॉर्टेड. सायली हो, मग झोपूया आपण. सायली तेथून निघून जाते. अर्जुन आता डोक्याला हात लावतो. मनात विचार करत असेल काय करू सायलीचं. तोही पटकन झोपायला निघून जातो. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी नागराज फोनवरती कोणाशी तरी बोलत असतो की दिवाळीत आपली भेटच नाही झाली. हो, भरपूर कामही होती, पण आता लवकरच भेटूयात. तो फोन ठेवतो. इतक्यातच सुमन त्याच्यासाठी चहा घेऊन उभी असते. सुमन नागराजला हाक मारते, पण तो तिला फोनमध्ये बघत असल्यामुळे इग्नोर करतो. आता सुमन काकू थोडीशी पॅनिक होते. मनात विचार करते, हे पुन्हा फोनवरती बोलत होते. आता कुठे जात आहेत विचारलं तर माझ्यावरतीच रागवतील. मग ती थोडं पुढे जाते आणि नागराजला हाक मारते. नागराज गरकन मागे वळतो. तिच्या हातातला कप जो असतो तो अचानक खालती पडतो. तो मागे सरकतो. पण दुसऱ्या सेकंदाला तो सुमनवरती इतका भडकतो की येऊन चिकट माझ्या अंगाला. काय करून ठेवलं ते? सुमन काकू घाबरतच सांगते, अहो पण मी तुम्हाला हाक मारली होती. नागराज डाफरतो, हाक मारली होती म्हणजे? जवळ येऊन हाक मारायची काही गरज होती का? काय माझ्या घशात होतणार होतीच्या? आणि तोंडाकडे काय बघतेस का तू? उचल ना ते सगळं. नागराजचं हे विचित्र वागणं तिच्या खूपच जिव्हारी लागतं. आता ती गप्प न बसता त्याला जा विचारते
की हल्ली नक्की काय चाललेलं असतं हो तुमचं? हल्ली तुमचा तर पायच खरा ठरत नाही. कुठे जाता, काय करता, काहीच सांगत नाहीत. तेही जाऊ देत. काल तर पाडवा होता. तुम्ही दिवसभर घरात सुद्धा नव्हतात. तेव्हा नागराज पुन्हा भडकतो. रागातच विचारतो की घरात पाडव्याच्या दिवशी घरात थांबून काय करायचं होतं मी? असं हे तुला दागिन्यांनी मडवायचं होतं? सांग ना, का तुझ्यासाठी वीणा घेऊन यायचा होता? पालखी आणू पालखी? अख्ख्या पनवेलमधून असं फिरवायचं होतं का तुला? सांग काय करायचं होतं तुझ्यासाठी? सुमन काकू घाबरतच बोलते की तसं नाही, पण नागराज म्हणतो की तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या बाबतीत लक्ष घालत जाऊ नकोस. नागराज सुमन काकूंना स्पष्ट ताकीद देतो की हे बघ सुमन, तुला मी 1000 वेळा सांगितलंय की माझ्याकडून अपेक्षा ठेवू जाऊ नकोस. तू एक काम कर ना, त्यापेक्षा ना खरंच अपेक्षा ठेवूच नकोस अगं. तसंही माझ्याकडून अपेक्षा पूर्ण करून घ्यायची तेवढीही तुझी लायकी नाही आहे. आणि तोंड काय बघत बसलेस? उचल ते सगळं. तो अरेरावी करतो आणि तसाच तंतनत तेथून निघून जातो. सुमन काकू त्याच्याकडे पाहतच राहते. किती वाईट वाटलं असेल ना तिला. इकडे चैतन्याची अर्जुन वाट पाहत असतो. इतक्यातच चैतन्य येतो सुद्धा. येता क्षणी पटकन दरवाजा बंद करतो अर्जुन. त्याच्या हातून ते रिपोर्ट्स घेतो आणि आधी तर रिपोर्ट्स चेक करतो. रिपोर्ट्स पाहता क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. आता जे घडायला नको तेच घडतं नेमकं प्रेक्षकांनो. आणि ही सगळी नक्कीच प्रियाचीच खेळ आहे. अर्जुन धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहतो. त्याच्या तोंडून शब्द का फुटत नाही आहे. हे पाहून चैतन्य विचारतो की काय झालं? रिपोर्ट मॅच झालेत का? आणि तो अर्जुनच्या हातून रिपोर्ट्स घेतो. त्यालाही विश्वास बसत नाही की मग रिपोर्ट मॅच कशी काय होऊ शकतात. धक्क्यात असलेला अर्जुन विचार करतो की मला पण तेच कळत नाही आहे की मैना काकू आणि सायलीचे DNA मॅच तरी कशी झाली. पण बाहेर गुपचूप हे प्रिया ऐकते आणि आनंद साजरा करते. वाटलंच होतं की नक्कीच प्रियाचा डाव असेल. अर्जुनने कितीही लपून छपून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा प्रिया त्याच्यावरती नजर ठेवून होतीच. आता आपल्याला तो सीन दाखवलाय प्रेक्षकांनो की DNA रिपोर्ट अचानक मॅच कसे काय झाले. हा सगळा धूर्त डाव प्रियाचा होता. तर ज्या क्षणी अर्जुन सायली दोघेही गप्पा मारत असताना गुपचूप त्याने सायलीचा केस काढला होता, त्या क्षणी प्रिया त्यांच्यावरती नजर ठेवून होती रूमच्या बाहेर. आणि मग काय, तिच्या हातातून अचानक बाटली खाली पडते आणि तेव्हा बघा आवाज झाला होता. म्हणून अर्जुन कोण आहे ते पाहण्यासाठी बाहेर आला होता. त्याच वेळेस प्रिया जिन्यावर लपून बसली आणि मग काय, कुणीच नाही असा विचार करत सायली अर्जुन झोपायला गेले. पण अर्जुनला तो केस त्याच्या बॅगमध्ये ठेवायचा होता. मग प्रिया पुन्हा फिरून अर्जुनच्या रूमकडे आली आणि हळूच दरवाजाच्या फटीतून तिनं पाहिलं की अर्जुनने सायलीचा केस मिळवलाय. पण कशासाठी ते त्या क्षणी तिला कळलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी ज्या वेळेस मैनाच्या मदतीला अचानक अर्जुन धावून काय जातो, त्यानंतर गुपचूप तिचा केस काढून काय घेतो, हे सगळं प्रियाच्या अचूक लक्षात येतं. आणि तेव्हाच अर्जुनची खेळी तिला कळते की हा बहुतेक त्या दोघींचे DNA मॅच करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जेव्हा बघा बबलीला भेटण्यासाठी तिच्या तिन्ही बहिणी येतात. आधी तर त्या प्रियावरती तुटून पडतात आणि त्यानंतर प्रिया त्यांची बहीण सायली असल्याचं सांगून त्यांना तिकडे पाठवते. आणि तेव्हाच विचार करते की यांच्या सगळ्यांच्या वागण्यावरून सुभेदारांच्याच काय, बाकीच्या बाहेरच्या कोणाच्याही लक्षात येईल की सायली त्यांची मुलगीच नाही आहे. पण त्याची खात्री तर त्यांना पटायला हवी. यासाठी प्रियाने काय केलं बघा. आता या टीना मीना रीनामध्ये सगळ्या व्यस्त आहेत, मला तोपर्यंत जाऊन सॅम्पल्स बदलावे लागतील असा विचार करतच प्रिया चोरून अर्जुनच्या रूममध्ये शिरते आणि त्याच्या बॅगेतून ते सॅम्पल्स बाहेर काढते. आणि ज्या पॉकेटमध्ये सायलीचा केस होता तो काढून ती स्वतःचा केस तिथे ठेवते. आणि मग काय, मग ती आनंद साजरा करते की चला गेल्या काही दिवसात एकच गोष्ट बरी झाली. पण काहीही म्हणा प्रेक्षकांनो, प्रियाच्या बुद्धीचं कौतुक करेल तितकं थोडंच आहे ना. कारण
अर्जुनसारख्या हुशार वकिलाची बुद्धीसुद्धा तिने मागे टाकले. अर्जुन, अरे तू कितीही DNA टेस्ट कर, पण रिपोर्ट मला हवा तोच येणार. आणि त्यानंतर अर्जुन जेव्हा ते दोन्ही सॅम्पल्स चैतन्याकडे सोपवत होता आणि त्याला खात्री वाटत होती की मैना आणि सदा दोघेही सायलीचे आईवडील नाही आहेत, ते सगळं बोलताना प्रियाने चोरून ऐकलंच होतं. आता फ्लॅशबॅक संपला. इथे अर्जुन विचार करतो की म्हणजे आता तर सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झाले की मैना काकू आणि सदा काकाच सायलीचे आई वडील आहेत. पण अजूनही माझा या DNA रिपोर्ट्सवरती विश्वास बसत नाही आहे. पण खात्री करण्यासाठी जे केलं त्यात आता विश्वास तर ठेवावा लागेलच ना. पण अर्जुन, अरे वकील आहेस ना, कधी कधी दिसतं तसं नसतं, हा विचार जरा येऊ देत मनात. बाहेर उभी असलेली प्रिया जी चोरून अर्जुनचं बोलणं ऐकते, तिला मनातच आनंदाच्या उकळ्या फुटतात की आता अर्जुनलाच स्वतःला खात्री पटली आहे. म्हणजे कोणीही हा विचार नाही करणार की ते माझे आईवडील आहेत. या घरात आल्यानंतरचा माझा हा जोरदार यशाचा सोहळा आहे. इतकी खुश असते ना ती. इकडे सायली जे काही पेपर्स असतात ते त्याचा गट्टा करत असते, तेव्हाच तिथे मैनावती सदा हजर होतातच. ते विचारतात की तुझी मदत करू का, तेव्हा सायली तर नाहीच म्हणणार आहे ना. उगाच वरवरचं कशाला बोलायचं. त्यांचं भलतंच काम असतं. खरं तर सायलीकडून पैसे उकळण्यासाठी आलेले असतात ते दोघे. सायली म्हणते की तुम्हाला काही हवं आहे का. ते दोघेही सांगतात मी काय म्हणते सायली, आम्हाला ना वाटत होतं की बाहेर थोडं फेरफटका मारून यावा, ऊन आहे ना बाहेर खूप. सायली सांगते की हो, सांभाळून जा जरा, ऊन खूप आहे बाहेर. आता मैनावती सायलीच्या शेजारीच बसते आणि ती तिला सांगते की मी काय म्हणते सायली, तू आमच्यासाठी 2 गॉगल मागवतेस का. आता तर सदाही तिच्या शेजारी बसतो. साथ द्यायची आहे ना मैनावतीची पैसे काढण्यासाठी. सायली विचारते की गॉगल, तेव्हा ती सांगते की हो ग, डोळ्यांना खूप त्रास होतो ना, तू एक काम कर, एक काळा आणि एक तपकिरी रंगाचा गॉगल मागव. त्यावर लगेचच सदा सायलीला रिक्वेस्ट करतो की सायली बघ ना, तुझी आई आल्यापासून या 2च साड्यांवरती घरात वावरते. नाही म्हणजे सुभेदारांची विहीनबाई ही शोभली पाहिजे की नाही. माझी इच्छा होती की हिच्यासाठी 2-4 साड्या घेशील का तू. सायलीला थोडी थोडी शंका येते. तेव्हा मैनावती बघा लगेच सदाच्या बोलण्यावर पांघरून टाकत म्हणते की मी तर नकोच म्हणते ग, हे ऐकतच नाही आहे. तेव्हा सदा एवढंसं तोंड करत बोलतो की मैने, अगं मी काय करणार ना, माझ्याकडं पैसे असतं तर मी घेतलं असतं की तुला साड्या. सदाभाऊ, ते जिंकलेले 10,000 काय केलेत हो तुम्ही, जरा काढा बाहेर. तेव्हा आता सायली तर स्पष्ट नकार नाही देत, पण ती त्यांना सांगते की घरात हल्ली म्हणजे एवढं गॉगल कोणी वापरत नाही, तरीही मी कोणाकडे असेल तर देते तुम्हाला आणून तात्पुरतं, आणि साड्यांचं काय करायचं ते बी मी बघते. पण आता या लोकांच्या मागण्या वाढतात हा बघा. लगेचच मैनावती पुढची फरमाईश सोडते, सायले मला तो बटनाचा तेवढा मोबाईल घेऊन देते का. तेव्हा सायली विचारते की पण मोबाईल तुला कशासाठी, बाबांकडे आहे ना मोबाईल. ती सांगते की हाय ग, पण कधी घरी नसले की माझी पंचायत होते ना. आता बघ ते टीना मीना रीना पोरी आलत्या बघ, आणि त्या घरी पोचल्या की नाही काही विचारपूस पण करता आली नाही बघ, म्हणून म्हणते ग. पण इथेच सायलीची शंका आणखीनच बळावते त्यांच्या या वागण्यावरून. कारण सायली कितीही त्रासात असली तरी असल्या फरमाईशी सोडणार नाही हा कधी. ती कधी कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ द्यायचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. तर आजचा भाग इथे संपतोय. बघूयात पुढे आपण. सदाशिव मैनावती कपडे स्वतःचे असे फाटके वापरून बोचकं खसलं तरी आपल्या उराशी अडकवलेलं असतं आणि चक्क मंदिराच्या बाहेर भीक मागायलेले दिसतात सायली अर्जुनला. सायलीला तर धक्काच बसतो. ती धावत जाते आणि त्यांना जाब विचारते की तुम्ही काय करता इथे. आणि ती जबरदस्ती त्या दोघांनाही गाडीत बसवून घरी घेऊन येते. पण त्या क्षणी सायलीची खात्री पडते
अर्जुनला ती बोलून दाखवते की आज आईबाबांचं असं भीक मागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि माझी खात्री आहे, मला असं वाटतं की ते माझे आईबाबा नाही आहेत. अर्जुन विचारतो की पण DNA मॅच झालेत. सायली सांगते की हो पण ते रिपोर्ट्स चुकीचे असू शकतात ना. मग आता नक्की काय घडेल प्रेक्षकांनो? सायली अर्जुन सत्य नक्की कसे शोधून काढतील? पाहणं मनोरंजकच ठरेल.